अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापुराचे असे काही चमत्कारिक आणि साधे सोपे उपाय बघणार आहोत। बघा, आपण दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागल्यानंतर आपण दररोज घरामध्ये कापूर जाळत असतो, पण तो कापूर जाळत असताना कशा पद्धतीने जाळावा किंवा त्यावरती कोणते उपाय करावेत याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील, भांडण कटकट होत असेल किंवा कुणाचंच कुणाशी पटत नसेल, घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा वास आहे किंवा कोणीतरी करणीबाधा केलेली आहे, त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत नसेल, सतत कोणीतरी आजारी पडत असेल, पैसा आला तरी टिकत नसेल किंवा घरामध्ये धनधान्याला बरकत नसेल, तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती हे कापुराचे उपाय जे आहेत ते खूप प्रभावी आहेत। या सगळ्या प्रॉब्लेम्स तुम्हाला जर फेस करावे लागत असतील तर 100% हे उपाय तुम्ही करून बघा। साधे सोपे उपाय जरी असले तरी खूप प्रभावी आहेत। नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतील, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येईल, चांगलेच अनुभव येतील। तर आता हे उपाय करताना तुम्ही जर भीमसेनी कापूर घेतला तर खूप उत्तम। बघा, आपला जो नेहमीचा कापूर असतो तो जाळल्यानंतर एक प्रकारचा धूर तयार होतो किंवा आणि तो धूर झाल्यानंतर आपल्याला श्वास वगैरे घ्यायला त्रास होतो आणि त्यात बरेच केमिकल्स वगैरे असतात। पण भीमसेनी कापराचं असं वेगळंच विशेष महत्त्व आहे। तो आयुर्वेदिक म्हणजे त्यामध्ये आयुर्वेदिक तत्व आहेत, आयुर्वेदिक गुण आहेत। त्याचबरोबर हा कापूर जाळल्यानंतर कोणत्याच प्रकारचा धूर देखील तयार होत नाही किंवा भीमसेनी कापरामध्ये घरामधील पूर्णपणे नकारात्मकता घालवण्याची शक्ती असते किंवा त्याचबरोबर सायंटिफिकली आपल्या आजूबाजूचे जे काही बॅक्टेरिया आहे, विषाणू आहेत, कीटाणू आहेत, जे आपल्या डोळ्यांना पण दिसत नाहीत, ते सुद्धा घालवण्याची ताकद या भीमसेनी कापुरामध्ये आहे। म्हणून हे उपाय जर तुम्ही हे उपाय करताना जर तुम्ही भीमसेनी कापूर वापरला तर अतिशय उत्तम। नसेल जमत तर तुम्ही आहे त्या कापुरावरती हे उपाय केले तरी चालतील। बघा, भीमसेनी कापूर हा त्याला कोणताही शेप वगैरे नसतो, तो थोडासा महाग असतो आणि आपला नेहमीचा कापूर कसा असतो त्याला चौकोनी असतो किंवा गोल असतो, पण भीमसेनी कापराला कोणत्याच प्रकारचा शेप नसतो, असा वेडा वाकडा किंवा मोठी वडी असते, छोटी वडी असते, असा कसाही तो कापूर असतो। तर आता हे उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहेत बघा। जर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल आणि अर्थात वास्तुदोष असला की कोणत्याच कामात यश येत नाही किंवा घरामध्ये सतत वाद भांडण होत असतं, तर वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये असेल तर हा उपाय तुम्ही करा। तर आता काय करायचं आहे, तुमचं जे घर आहे तर मग आता कितीही खोल्यांचं असो, 2 खोल्यांचं, 3 खोल्यांचं, 4, 5 जेवढ्या पण तुमच्या घरामध्ये खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीमध्ये 2 कोपऱ्यांमध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। आता प्रत्येक खोलीच्या 2 कोपऱ्यामध्ये, आता ही खोली आहे, या खोलीच्या 2 कोपऱ्यामध्ये असं तुम्हाला कापूर ठेवायचा आहे। पण ठेवताना कसा ठेवायचा, पूर्व आणि पश्चिम या पद्धतीने तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक खोलीच्या 2 कोपऱ्यां म्हणजे पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारे 2 कोपऱ्यांमध्ये हा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे। हा उपाय जर तुम्ही सलग केला, बघा कापूर काय तसाच राहत नाही, तो उडून जात असतो, पण उडून गेल्यानंतर तो त्या जागेवरला तो कापूर संपल्यानंतर परत तिथं तुम्हाला तो कापूर ठेवायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर गुरुवारपासून तुम्हाला हाच उपाय चालू करायचा आहे। कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हा उपाय चालू करू शकता। बघा, हा उपाय खूप प्रभावी आहे। सलग जर हा तुम्ही उपाय करत राहिलात तर 100% तुमच्या घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होईल आणि तुमच्या कापरामध्ये सुगंध असतो एक वेगळ्या प्रकारचा, त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील। आता त्यानंतर दुसरा उपाय कोणता आहे बघा, तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या घरामध्ये कोणीतरी करणी केलेली आहे किंवा वाईट शक्ती आमच्या घरामध्ये आहे, निगेटिव्हिटी आहे, तर हा उपाय तुम्ही करून बघा। तर आता काय करायचं, संध्याकाळच्या वेळी 3 सांजेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सलग 1 महिना तुम्ही उपाय करून बघा, 100% तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, करणीबाधेचा नाश होईल, तुमचं घर सकारात्मकतेने भरून जाईल। तर काय करायचं आहे, 3 सांजेच्या वेळेला शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला तो कापूर बुडवायचा आहे आणि तो कापूर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढे, म्हणजे जिथे आपण चप्पल ठेवतो किंवा जिथे रांगोळी काढतो बघा, तिथे तुम्हाला हा कापूर जाळायचा आहे। थोडक्यात काय, तुमच्या अंगणामध्ये जिथे तुम्ही रांगोळी वगैरे काढता तिथे तुम्हाला हा कापूर जाळायचा आहे। तर दररोज आज बघा 3 सांजेची वेळ असते, माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि अशा वेळी जर तुमच्या घरामध्ये कापूर जळत असेल तर 100% माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि अलक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल। तर आणि त्याचबरोबर नकारात्मकता, निगेटिव्हिटी सुद्धा यापासून सुद्धा तुमचं घर
मुक्त होईल. तर परत एकदा मी हा उपाय सांगते. शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला तो कापूर बुडवायचा आहे आणि तुमच्या रांगोळी जिथे काढता किंवा चपला जिथे ठेवता तिथे तुम्हाला हा कापूर दररोज जाळायचा आहे, दररोज संध्याकाळी. मग तुम्ही मातीच्या दिव्यामध्ये जाळू शकता किंवा एखाद्या वाटीमध्ये जाळू शकता किंवा तसाच जमिनीवर देखील जाळा तरी चालेल. सलग करून बघा, 100% तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण असेल, म्हणजे हा आजारी पडला की तो आजारी पडतोय, तो बरा झाला की हा आजारी पडतोय किंवा सततच एक व्यक्ती कायमचीच आजारी असते, तर त्यावरती हा उपाय खूप प्रभावी आहे. तर काय करायचं आहे बघा, दररोज संध्याकाळी आपण घरामध्ये धूप पेटवत असतो किंवा कोणी ऊद पेटवत असतं, धुनी करत असतो बघा आपण. त्या धुपावरती तुम्हाला एक कापूर ठेवायचा आहे आणि तो पेटता म्हणजे ती पेटती धुनी जी आहे ती तुमच्या पूर्ण घरामध्ये, जेवढं पण तुमचं मोठं छोटं घर आहे, टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुमच्या घरामध्ये सगळीकडे ते धुनी पसरवायची आहे. त्या धुनीवरती एक कापूर ठेवायचा आहे आणि ती तुमच्या घरामध्ये पसरवायची आहे. या उपायाने तुमच्या घरातलं नकारात्मकता तर निघूनच जाईल, पण तुमच्या घरामध्ये जे काही सततचं आजारपण आहे, जे काही व्यक्ती सतत आजारी पडत आहेत ते सुद्धा पूर्ण कमी होईल, आजारपण कमी होईल. आता त्यानंतर तुमच्या घरात जर बरकत नसेल, म्हणजे घरात पैसा असतोय पण तुमच्या घरातलं सतत धनधान्य संपतंय किंवा धनधान्याला तुमच्या बरकत नाही आहे किंवा अन्नपूर्णा माता, बघा आपल्या घरावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. जर बघा तुमच्या घरामध्ये अन्नधान्याला बरकत नसेल तर हा उपाय करून बघा. घरातल्या कुलस्त्रीने हा उपाय केला तर अतिशय उत्तम, पण नसेल जमत तर घरातल्या कोणीही उपाय हा करू शकता. तर दररोज संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला किचन ओटा जो आपला असतो, जिथे आपण अन्न शिजवतो, अगदीच गॅस जवळ नाही, थोड्याशा एका कोपऱ्यात किंवा जिथे तुम्हाला शक्य असेल की किचन ओट्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, म्हणजे दोन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत, तो तिथे तुम्हाला पेटवायचा आहे आणि त्यानंतर पेटत्या कापरावरती तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्या लवंगा पेटवताना तुम्हाला अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे. अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अन्नधान्याला बरकत येऊ दे, माझ्या घरावरती, परिवारावरती तुझा कृपा आशीर्वाद अखंड राहू दे, कधीही अन्नधान्याची कमी माझ्या घरामध्ये भासू नये, अशी प्रार्थना तुम्हाला माता अन्नपूर्णेला करायचं आहे. बघा, हा उपाय जर तुम्ही कराल तर 100% अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न राहील. सोबतच माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरावरती प्रसन्न राहील. तर काय करायचं आहे, किचन ओट्यावरती 2 कापूर जाळायचे, त्याच्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आणि अशा प्रार्थना तुम्हाला करायच्या आहे. घरातल्या कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम. तर दररोजच्या दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर यानंतरचा कोणता उपाय आपल्याला करायचा आहे, तर बघा मला अनेक कमेंट्स आल्या की ताई आमचं लग्न जमत नाही आहे किंवा लग्नामध्ये आमच्या अडथळे निर्माण होत आहेत. तर ज्यांचं पण लग्न जमत नाही, ज्यांच्या लग्नामध्ये वारंवार अडथळे येत आहेत, त्यांनी हा कापुराचा उपाय नक्की करा. खूप प्रभावी उपाय आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता हा उपाय कोण करू शकतं, तर त्या मुलाने, म्हणजे ज्यांचं लग्न जमत नाही त्या मुलीने देखील करू शकता, पण त्या मुलाच्या आईवडिलांनी किंवा कोणी पालकांनी, घरातल्या सदस्यांनी देखील हा उपाय करू शकता. तर कोणीही कोणासाठी हा उपाय करू शकतं असं काही नाही. तर उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, संध्याकाळच्या वेळी 3 सांजेच्या वेळेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, 11 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या 11 लवंगा टाकायच्या आहेत आणि हळदीने मिश्रित केलेल्या या लवंगाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आता काय करायचं, हळद मिश्रिताच्या या लवंगा तुम्हाला हातावरती घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे. आता देवघरापुढे बसल्यानंतर तुम्हाला कापूर पेटवायचा आहे आणि त्या पेटत्या कापरावरती एक लवंग तुम्हाला ठेवायचे आहे. पण ही लवंग ठेवताना तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे. तर आता कसं करायचं, एक लवंग घ्यायची, त्या पेटत्या कापरावरती टाकायची आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणायचं. दुसरी लवंग घ्यायची, टाकायची आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा 99 मंत्राचा जप करायचा 11 वेळा. तर हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचे आहे. कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे माते, जे काही माझ्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत, माझं लग्न जमण्यास विलंब होत आहे, ते सगळे अडथळे दूर होऊ देत आणि माझं लग्न लवकर जमू दे, माझा लवकर विवाह होऊ दे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. माझ्या घरावर, परिवारावर माझ्यावर तुझा कृपा आशीर्वाद अखंड राहू दे. तर अशी प्रार्थना तुम्हाला तुमच्या कुलदेवीला करायची आहे. बघा, आपली कुलदेवी ज्यावेळी आपल्यावर प्रसन्न असते त्यावेळी आपल्याला कोणत्याच म्हणजे अडथळ्यांना सामोरं जावं लागत नाही. पण ज्यावेळी आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असते त्यावेळी आपला विवाह होत नाही, म्हणजे आपल्या विवाहामध्ये अडथळे येतात किंवा मुलबाळ होत नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल असून देखील म्हणजे मूलबाळ होण्यास म्हणजे विलंब होतो,
तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. म्हणून आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं. तर ज्यांचं पण लग्न जमत नाही, अडथळे निर्माण होत आहेत, त्यांनी हा उपाय दररोजच्या दररोज नक्की करा. 100% तुमच्या लग्नातले अडथळे दूर होऊन लवकर तुमचं लग्न होईल. तर अगदी साधे सोपे हे कापुराचे उपाय होते, पण खूप प्रभावी आहेत. नक्कीच हे उपाय कराल तर 100% तुमच्या घरात सुख समृद्धी येईल, ऐश्वर्य नांदेल, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.